आता स्वयंपाक तर आमचं सगळं काही करून झालंय आणि बाकी राहिलेली होती आमची पॅकिंग वगैरे. तर इकडे पॅकिंग पण करून झालेली आहे, म्हणजे चालू. उठा सकाळ झाली, आलो आम्ही चहा प्यायला. काय आहे मग घाई गडबड आता चालू आहे फिरायला. हा. आता कुठं जाणार हे बघत राहायचं बाबा. हे बघा खूप असे महिलांसाठी ज्वेलरी वगैरेची शॉप आहे इकडे. त्याला लागेल ग. हो ना, हा बरं. कबूतर ते अडकले. हो ना, चिरला तो पाय. हो ते नाही. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून समजलंच असेल की आमची काय धावपळ चालू आहे. आम्ही चाललो आहे कुठेतरी, बट आमची तयारी वगैरे चालू आहे घरामध्ये. सगळी काही लगबग चालू आहे. तर चला बघत राहा आपला पूर्ण व्लॉग. कसा व्लॉग बनतो हे मलाही माहीत नाही, सो तुम्ही कंटिन्यू करा. तर इकडे आम्हाला आज जेवणामध्ये बनवतोय आम्ही मस्तपैकी वांग्याचं भरीत. वांगे तर इकडे वाफवून झालेले मस्त असे, त्याच्यासाठी कांदा वगैरे कापला आहे आणि शेंगदाण्याची चटणी पण बनवायची थोडीशी. सो त्याची पण इकडे तयारी चालू आहे. बाकीची तर सगळी काही तयारी आमची चालूच आहे. इकडे आई पीठ भिजवून देत आहे, पोळ्या वगैरे करायच्या आहे. काय आई मग घाई गडबड आता चालू आहे फिरायला. आता कुठं जाणार हे बघत राहायचं बाबा. ऍक्च्युली आम्हाला हा ब्लॉग सुद्धा कसा होणार हेच माहित नाहीये, पण आम्ही स्टार्ट तर केलंय. जेवण करता आलं तर करू नये आम्ही डबा नेणार. हा, असं चाललंय आमचं. त्याच्यामुळे पटपट करून त्यामुळे घेतोय. शेंगदाण्याची चटणी ते घेऊन राहिलो आम्ही. तर आता इकडे वांग्याचं भरीत बनवते मी आणि आई पोळ्या बनवत आहे. आईंच्या पोळ्या जरा मऊ राहतात. जर आम्ही सोबत घेऊन गेलो ना तर त्या पोळ्या थोड्या मऊ राहिल्या पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही आईंना पोळ्या करायला. पोळ्या किती करून राहिलो आम्ही. तर आमच्याकडे कुत्रे येतो, आम्हाला कुत्र्यांना 10-12 पोळ्या करायच्या. कुत्र्यांच्या पोळ्या परत आमचं. तर असं काही आमची तयारी चालू आहे. अजून बॅगा आणि पॅक झाल्या, पॅक करायच्या आहे. तर आता स्वयंपाक तर आमचं सगळं काही करून झालंय आणि बाकी राहिलेली होती आमची पॅकिंग वगैरे. सगळ्यांचीच पॅकिंग वगैरे चालू आहे. तर माझं पण सगळं काही आवरलेलं आहे. तर चला ऑल सेट, आम्ही सगळे रेडी आहोत. आमच्या बॅगा वगैरे सगळ्या रेडी आहे. जेवण तर आम्ही तिकडे करणार आहोत. सो चलो बघूया. हे बघा इतक्या साऱ्या आमच्या बॅगा, सगळ्यांचं सामान ठेवलेलं आम्ही इकडे. अजून काही आहे आणि आम्ही सगळेजण रेडी आहोत. चलो गाइस, लेट्स गो. कहाँ जाते हैं देखते रहो. देखते रहो. चलो. तर गाईज फायनली आम्ही निघालेलो आहोत. सगळ्या आमच्या बॅग वगैरे गाडीमध्ये ठेवल्या आणि आम्ही आता निघालोय. आम्ही रात्रीचं ट्रॅव्हल करणार आहोत आणि आमचं जिथे आम्हाला पोहोचायचं आम्ही सकाळी पोहोचून जाऊ. तर चाललो आम्ही सगळेजण, मस्त बसलेले आम्ही सगळे. चलो गाईज. तर आता आम्ही थोडासा ब्रेक घेतलाय कारण की आम्हाला जेवण वगैरे करायचं होतं. आम्ही तर घरून आणलेले पण एका हॉटेलमध्ये थांबलोय. आता आम्ही मस्त असं जेवण करतो. चलो इकडे आम्ही थांबलोय. गुड लक लंच होमला. स्वतः जेवण वगैरे करतो. तर चला इकडे आता आम्ही मस्त जेवण करतोय. 2 भाज्या घेतल्या आम्ही आणि बाकी आमच्या पोळ्या वगैरे तर होत्याच आणि आमचं वांग्याचं भरीत पण होतं. सो आम्ही फक्त 2 भाज्या घेतल्या आणि आता आम्ही सगळेजण मस्त जेवण करून घेतो. तर चला जेवण वगैरे झालंय आमचं आणि आम्ही आता चाललोय आमच्या उरलेल्या प्रवासासाठी. आणि पाऊस पण येतोय थोडासा. थंड वातावरण आहे. तर मस्त आता आम्ही चाललोय. चलो तर आम्ही चाललोय आता आमच्या जेवण वगैरे करून उरलेल्या प्रवासासाठी निघालोय. आणि मस्त असा पाऊस येतोय रस्त्याने. थंडगार हवा आणि रस्त्यांचा पावसाचा आनंद घेत आम्ही सगळेजण चाललेलो आहोत. हम सीएनजी डलवाने के लिए आए हैं और सब नींद में है, इसलिए मेरे को बोलना पड़ रहा है. इसलिए व्लॉग में मेरे को बोलना. गाइस 1:15 वाजलेला आहे आणि आता आम्ही सीएनजी टाकतोय गाडीमध्ये. सीएनजी टाकायचा होता. सो आम्ही थांबलोय. ऑलमोस्ट 1:15 वाजलेला आहे. गर्दी तर काही नव्हती इथे पंपावरती. सकाळ झाली, आम्ही नाश्ता थांबलो. उठा सकाळ झाली, आलो आम्ही चहा प्यायला. तर आता इकडे आम्ही चहासाठी ब्रेक घेतलाय. सगळ्यांना चहा घ्यायचा होता. आम्ही थांबलोय. आम्हाला 20 मिनिटात कोल्हापूर लागणार आहे. तर आम्ही आता चहाचा ब्रेक घेतलाय, चहा पितोय. हा काय 30-35 किलोमीटर कोल्हापूर राहिलेलं आहे. तर आता आम्ही इकडे चहा नाश्ता करून घेतो सगळेजण. नाश्ता नाही चहा. आता आम्ही पोहोचलोय कोल्हापूरमध्ये आणि आम्हाला देवीचं दर्शन घेण्यासाठी जायचं होतं. तर गाडी पार्क केली आणि लगेच पाऊस सुरू झाला. त्याच्यामुळे आम्ही थांबलोय. खूप जोराचा पाऊस चालू आहे. हे बघा पाऊस चालू आहे आणि आम्ही साईडला थांबलोय. आम्ही आलोय मंदिराच्या जवळ.
आणि पाऊस पण थांबला आहे. आणि हे बघा मंदिर इकडे देवीचं, आणि मंदिराचं काम चालू आहे वाटतं, त्याच्यामुळे ते साईडने हे लावलेलं आहे त्याला. आम्ही आलो आहे आता मध्ये पूर्ण. आणि चला, लकीली पाऊस पण थांबून गेला आहे. देवीसाठी मस्त अशी वेणी आणि हार घेतला आहे आम्ही. हे बघा मंदिराचा परिसर आहे. आम्ही आता चाललो आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये, आणि मध्ये पण बरीच गर्दी चालू आहे. आमचं दर्शन करून झालं आहे, पण मध्ये काही मोबाईल अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे देवीचं काही तुम्हाला दाखवता नाही आलं. मस्त दर्शन झाले, गर्दी वगैरे काही नव्हती, खूप छान असं दर्शन झालं आमचं. आणि इकडे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे, स्टॉल वगैरे. बाकी तर काम चालू आहे, मंदिराचं काम चालू आहे, त्याच्यामुळे म्हणजे एकच साईड चालू आहे, पुढच्या बाजूने बंद केलेले मंदिराची बाजू. हे बघा खूप असे महिलांसाठी ज्वेलरी वगैरेची शॉप आहे इकडे. कोल्हापूरचा जो साज म्हणतो ना आपण, सगळं काही आहे इथे. आमचं दर्शन वगैरे करून झालं आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो होतो. तर बाहेर येऊन बघतो तर इकडे आम्हाला हे कबूतर दिसले होते, दोघं जण. आम्हाला वाटलं होतं की ते खेळत आहे, पण ॲक्च्युलीमध्ये तुम्हाला पुढे सांगते मी काय झालं. ते आम्हाला वाटलं ते खेळत आहे मस्त असे एकमेकांसोबत, की एकाने त्याच्या मागून पंख धरले, मस्त म्हणजे उडायचा पण प्रयत्न करत होता, आणि एकाने त्याला पकडून धरलं होतं असं आम्हाला वाटत होतं. पण ते प्रत्यक्षात तसं काही नव्हतं, कारण की ते दोघं एकमेकांमध्ये एका छोट्याशा दोऱ्याच्या सहाय्याने अडकले होते बिचारे. त्याच्यामुळे त्यांना काही म्हणजे दोघांनाही उठता येत नव्हतं, पळता येत नव्हतं. एकाच्या पायामध्ये अडकला होता आणि एकाच्या चोचीमध्ये अडकलं होतं, त्याच्यामुळे ते काहीच त्यांना करताच येत नव्हतं काही. तर मग आम्ही बघितलं, आणि त्याच्यानंतर मग दादा आणि यांनी ते दोघांचा दोरा वगैरे तो काढण्याचा प्रयत्न केला, आणि तो सुखरूप काढला. पण झालं असं की त्यातला एक जगला आणि एक नाही राहिलं, म्हणजे तो मेला. तर मग असं काही झालं, आम्हाला खूप वाईट वाटलं. पण आम्हाला थोडासा आनंदही झाला की अरे आपल्या हातून काहीतरी त्याचं एकाचं जीवन म्हणजे त्याला भेटणार होतं, त्याचं जीवनदान भेटणार होतं असं आम्हाला वाटलं. त्याच्यामुळे आम्ही त्या एकाला तरी सुखरूप वाचवण्याचा प्रयत्न केला, आणि एक वाचला आणि एक नाही वाचला. तर असं काही झालं आमच्याकडून. तर आम्हाला थोडंसं वाईट पण वाटलं आणि थोडंसं चांगलं पण वाटलं की एकाला तरी आपण वाचवू शकलो. तर असं काही आमच्या हातून म्हणजे देवीचं दर्शन झाल्यानंतर जे काही घडायचं होतं ते घडलं. आता आम्ही देवीचं दर्शन वगैरे झालं आमचं, आणि आम्हाला खायची मिसळ, कोल्हापूरची फेमस मिसळ आहे असं म्हणतात. आणि इथं सारखा पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे आम्ही आता मस्त आमचं दर्शन एकदम छान झालंय, एकदम छान झालं, काहीच गर्दी नव्हती. गर्दी नव्हती तिथं. येस. तर आता आम्ही मिसळ वगैरे खातो. आता आम्ही सगळेजण मस्त अशी मिसळ ट्राय करतोय. हे बघा समोर बसले, आम्ही इकडे बसलो, आणि आम्ही छान अशा त्या मिसळ खाणार आहोत. आम्ही ह्या मिसळमध्ये आलो आहे, आणि इकडे बघू शकता तुम्ही इतके सारे लोक येऊन गेलेले आहे. आपले मंत्री वगैरे, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे. कैसी होती टेस्ट? मेरे को बहुत अच्छी लगी, अलग था थोड़ा, हमारे सिंगर से बहुत अलग. आणि इकडे कोल्हापूरला पाव नसतो, ब्रेड असतो. आणि हां खूप छान टेस्ट होती, म्हणजे आवडली आम्हाला. लगी कोल्हापुरी मिसळ कोल्हापुरी अलग थी. हां. तिथे बरेच आपले मंत्री वगैरे, देवेंद्र फडणवीस जे फोटोमध्ये दाखवले, पंकजा मुंडे वगैरे, सगळे सेलिब्रिटी वगैरे लोक येऊन गेलेले आहेत. स्नेहल भी VIP है, तो अभी उसको भी एक येस मैं भी VIP हूँ. उसकी भी हमारी भी एक फोटो लगेगी बस. येस. तर चलो काही. चाललोय, आणि खूप मोठा घाट लागला आम्हाला. पूर्ण जंगल आहे, आणि आम्हाला गाडीच दिसत नाही कुठं. म्हणजे आमची आम्ही गाडी 2 तासापासून प्रवास करतोय, पण गाडी कुठंच दिसत नाही आम्हाला. कधीतरी म्हणजे अर्धा तासाने 1 तासाने एखादी जर गाडी दिसती, म्हणजे आमची एकच गाडी, आणि आमच्या गाडीत आम्ही 5 जण आहे. आम्ही चाललोय मजा मस्ती, जोक मारत, हसत खेळत. रस्ता कसा कटेल आमचा, दुसरं कोणी असं असतं आम्ही तर घाबरलं बघतोय. असतं या रस्त्याने. हां. किसी को रास्ता पूछ ऐसा भी नहीं रास्ता है सकते, गोल गोल घूम रहे ऐसा लग रहा है कब से. आता किती वेळाने आम्हाला ती एक गाडी दिसली, ती पण कुठून निघाली आम्हालाच माहिती नाही. ही बघा समोर ती गाडी आहे, ती आता आमच्या पुढे चालली, आणि इतक्या घनदाट जंगलामधून आम्ही चाललोय. तर आम्ही फायनली पोहोचलोय, आणि रूम पण आम्हाला भेटून गेलाय. तर आता आम्ही इकडे थांबतो. चलो चाललो मग. खाली पाय. तर फायनली हा असा आहे आमचा रूम.
इकडे आम्ही सगळेजण एकाच रूममध्ये, म्हणजे इतका मोठा रूम घेतला आम्ही की सगळेजण एकाच याच्यात ॲडजस्ट होऊ असा. इकडे मस्त असे बेड आहेत आणि भरपूर असं स्पेस आहे. आणि आता आम्हाला जायचं जेवण करायला. सो आम्ही सगळेजण रेडी झालो आहे आणि जेवण करतो. सो चलो, चला साहेब, चलो. आजचा व्लॉग इथेच आम्ही एंड करतो. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. चला, इकडे आम्ही मस्तपैकी जेवण करतो आहे. इकडे मागवलं आहे पनीर बटर मसाला आई आणि माझ्यासाठी. आणि हे बाकीचे 3 जणांनी त्यांच्यासाठी नॉनव्हेज मागितले. काय घेतले तुम्ही? प्रॉन्स. कुठे गेले तुमचे प्रॉन्स? हे बघा प्रॉन्स. येस, मस्त चिकन हंडी. आणि आता आम्ही जेवण करतो.